मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आपण जाणार आहोत कळसुबाईच्या कुशीत वसलेलं शांत निसर्गरम्य गाव, ते म्हणजे लवळवाडी. मित्र हो, सुट्टीचा दिवस असला की कुठेतरी भटकायचं, निसर्गाची, डोंगरदऱ्यांची, सह्याद्रीची सफर करायची, असं सतत काहीसं माझ्या भटक्या स्वभावामुळे माझ्या डोक्यात चालू असतं. यावेळची भटकंती ही सह्याद्रीच्या कुशीत करावी असं आम्ही ठरवलं आणि मी, पवारसाहेब, जग्गू, प्रणव, तात्या आम्ही सगळेजण निघालो कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे. मालेगावहून कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य साधारणतः 211 किलोमीटर अंतरावर आहे. मित्र हो, मालेगावहून आपण निघालो की नाशिक, इगतपुरी आणि बारी मार्गे आपण या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याला पोहोचतो. मग इथे आता काय पाहायचं, काय काय बघायचं, तर सगळ्यात पहिले बघायची ती म्हणजे लवळवाडी. या परिसरातलं निसर्ग संपन्न गाव, निसर्गानं नटलेलं, रानातलं, झाडातलं, पक्ष्यांचं आणि वन्य प्राण्यांचं माहेरगाव घर असलेलं हे सुंदरसं गाव. ही भाताची शेती तर इतकी सुंदर आणि अप्रतिम दिसते. मित्र हो, ही सुंदर भाताची शेती आणि शेतातली ही विहीर, बांधलेली विहीर मी म्हणेल, बांधलेली विहीर खूपच सुंदर दिसते. हा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी आणि खूप दिवसापासनं विविध व्हिडिओमध्ये मी लवळवाडी बघितली होती, म्हणून लवळवाडीला जायचंच असं च लावून आम्ही लवळवाडीकडे निघालो होतो. आज शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे भटकंती ही निसर्गात असावी या उद्देशाने आम्ही निघालो आणि जंगल, जंगलातले वन्य प्राणी आणि जंगलातलं रहस्यमय जीवन याची खडा माहिती असलेले आपले पवारसाहेब हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत. मित्र हो, हे जे पाणी तुम्हाला दिसतंय ना, हे आहे भंडारदरा धरणाचं बॅकवॉटर. आणि इथून पुढे साधारणतः ज्या कमानीत आपण घुसलो ना, कळसुबाई हरिश्चंद्रगडाच्या कमानीतनं आपण आतमध्ये घुसलो, तिथून 23 किलोमीटर अंतरावर हे लवळवाडी गाव आहे. गाव तसं छोटं आहे. आता बघूयात, गावात आपण पहिल्यांदा जातोय आणि पहिल्यांदा गेल्यानंतर नेमकं गाव कसं आहे, त्या गावात खरंच तो रस्ता आहे का जो पाण्यातनं जातो, या साऱ्या प्रश्नांनी प्रणवने आणि तन्मयने मला भंडावून सोडलं. आता थोडं अंतर बाकी आहे. भाताची शेती तर आपलं लक्ष तिच्याकडे करून घेतेच आहे. तेवढ्यात या मुलाला आम्ही विचारलं की लवळवाडी, तो म्हटला की ती बघा समोर. आणि मग ही लवळवाडीत आम्ही प्रवेश केला. संध्याकाळी सगळेच कामधंदावरून शेतात गेलेले, जंगलात गेलेले, रानात गेलेले सगळेच आपले शेतकरी बांधव घराकडे येताना आम्हाला दिसले. आणि हाच तो लवळवाडीचा रस्ता आहे मित्रांनो, जो पाण्यातनं जातो. हा पाण्यातनं जाणारा नागमोडी रस्ता जणू काही क्षितिजाकडे जातो, स्वर्गाकडे जातो असंच मला वाटतं. मित्र हो, ही सुंदर निसर्ग भटकंती, हा सुंदर निसर्ग आणि हा समोर जो तुम्हाला दिसतोय डोंगररांगा, या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि इथेच हरिश्चंद्रगड सुद्धा आहे, रतनगड सुद्धा आहे या निसर्ग संपन्न परिसरामध्ये. आणि हाच तो बॅकवॉटर भंडारदरा धरणाचा, की ज्याच्यामध्ये ही लवळवाडी गाव वसलेलं आहे. साधारणतः 25-30 घरांचं हे उतरत्या छपराचं, कौलारू घरांचं छोटंसं गाव. या गावाला मधाचं गाव असं सुद्धा म्हणतात, कारण या गावातल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय हा मध गोळा करणं आहे. बघा, या निसर्ग संपन्न गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि हा सुंदर निसर्ग, सुंदर भटकंती या ठिकाणी या निमित्ताने होते आहे. लवळवाडीला आम्ही भरपूर फोटो सेशन केलं, भरपूर व्हिडिओ काढले. आणि हा आमचा प्रणव. मित्र हो, प्रवासाची खरी मजा म्हणजे या प्रवासादरम्यान आमच्या प्रणवला खूप उलट्या झाल्या आणि या उलटींमुळे तो पूर्णपणे थकलेला होता. पण लवळवाडीला आल्यानंतर मात्र आमचा प्रणव प्रसन्न झाला आणि तन्मयबरोबर खेळायला लागला. मग वेगवेगळे खेळ सुरू झाले. पाण्यामध्ये दगड मारून पाहणं, चिप्पी खेळणं आणि या निसर्ग संपन्न प्रदेशाचा आनंद घेणं. ही समोरची जी डोंगररांग आहे ना, इथेच महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर
कळसूबाई हे आहे आणि कळसूबाईलाही आपल्याला जायचंच आहे. आणि मग असंच सगळ्यांनी मग तात्या, जगू, प्रणव, तन्मय हे पाण्यामध्ये असे दगड मारायला लागले. या लवाळवाडी गावाला पर्यटकांची खूप गर्दी असते मित्रांनो, कारण निसर्ग संपन्न आणि निसर्गाचा ठेवा असलेलं हे अद्भुत गाव आहे. लवाळवाडी हे फक्त गाव नाही, ती निसर्गाशी पुन्हा जोडणारी एक पायवाट आहे. कळसूबाईच्या उंच शिखराकडे जाण्यापूर्वी या गावाचे साधेपण तुम्हाला थांबायला, पाहायला आणि निसर्गाचा श्वास ऐकायला भाग पाडतं. आणि तसंच हे सुंदर गाव आहे. आमचा प्रणू प्रसन्न चेहऱ्याने आता या निसर्गाचा आनंद घेतोय. थकला जरूर आहे आणि मी तर मस्तपैकी आनंद घेतोय. या निसर्गाच्या मी प्रेमातच पडलोय असं मला वाटतंय, कारण या खुल्या हवेमध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये आणि ह्या मुक्त अशा निसर्गामध्ये आपल्याला फिरायला खूप मजा येते. लवाळवाडीसारखं गाव हे निसर्गानं नटलेलं गाव पाहून मन प्रसन्न होतं. सगळीकडे पाणी आहे आणि या पाण्यातून जाणारा हा नागमोडी रस्ता आपल्याला खूप प्रसन्न आणि प्रसन्नच करतो. या गावाची सौंदर्य बघून आता आम्हाला महाराष्ट्रातलं नव्हे तर आशिया खंडातलं सगळ्यात मोठी दरी ती म्हणजे सांदन दरी तिच्याकडे खुणवत होती. आणि हा पुढचा जो तुम्हाला टोक दिसतोय ना, तो आहे रतनगडाचा टोक. आपल्याला रतनगडाला चला मग भेटूयात सांदन दरीत. रामकृष्ण हरी.